हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मजेत आणि समाधानाचा जाऊ दे। तर आता वाजलेत सकाळचे 11:30 आणि माझी सकाळची जवळजवळ कामं सगळी झालेली आहेत। तर आता मला उद्या गणपतीसाठी उद्या गावाला जायचं आहे। तर त्यासाठी आतांगला सकाळपासूनच घरी जायची ओढ लागली आहे। तर तो सारखा असं म्हणतोय की माझी बॅग भरून द्या, माझी बॅग भरून द्या, हो ना पिल्ला? तर आधी आपण आतांची बॅग भरायची, बॅग रेडी करून ठेवायची आतांची, आणि नंतर सावकाश मग आमची बॅग पॅक करायची, हो ना? तर आता आथांग दाखवणार आहे तुम्हाला तो त्याची बॅग कशी मस्तपैकी पॅक करतोय, कुठले कुठले कपडे घेणार आहे ते सगळं दाखवणार आहेस ना पिल्लू तू? हा, मग सांग त्यांना मी तुम्हाला दाखवेन म्हणून। तुम्हाला दाखवीन माझे कपडे। तोपर्यंत बाय बाय सांग। बाय बाय। चला आता आतांची बॅग भरूयात। ये लवकर पुढे ये। मला सांग तुला कुठचं बॅग दाखव तुझी, तिकडे दाखव त्यांना बॅग। माझी बॅग बघा, लांबून दाखव। इकडे या, आता इकडे। कितीतरी कपडे आहेत। पाटी काढली दप्तरातली? नाही। काढ। होती त्याच्यातच। ही चैन उघड। ही टोपी घे। चला आता आथांची बॅग भरूया। थांब, असे नको भरू, मी व्यवस्थित घडी घातलीत ना ते। हातपाय कुठे तुझ्या बॅगेत ते कपडे? हो। तरी आतांची बॅग भरून झालेली आहे। आता तू कधी जाणार गावाला? आता। चाललास? चल टाटा कर। टाटा। मी चाललो सांग खाली बस। मी चाललो। कुठे चाललो सांग? आत नालीत। तर दुपारच्या जेवणाला मी आत्ता इथे सुरुवात केली आहे। तर इथे मी भाताचा डब्बा लावलाय कुकरला, आणि इथे मी आता दुपारच्या जेवणात घेवड्याची भाजी करणार आहे। तर ते इथे मी उकडायला लावले त्या कुकरमध्ये। मी असे डायरेक्ट टाकून भाजी करत नाही। तर आणि इथे मी कढीची तयारी करून ठेवली। आज ताकाची कढी करायची आहे। तर आता मी जेवणाची तयारी में घेवड्याची भाजी करते, त्याच्यासाठी घेवडा मी इथे उकळून घेतलाय। कढईमध्ये तेल टाकवलं आहे आणि त्यामध्ये टाकते आता मोहरी तडतडली की मग टाकून जिरं। बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे आवाज जरा कमी जास्त होऊ शकतो, कारण की पाऊस पडत असला की अजिबात आवाज येत नाही, पत्र्यावरती पावसाचाच आवाज येतो। त्यामुळे मग काय बोलतो मी आपल्याला समजत नाही। मोहरी तडतडली आणि आता टाकते जिरं, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि ते कांदा टोमॅटो चिरून घेतला तो टाकणार होता। असं छान परतून घेते। इथे एवढी भांडी घासून ठेवलेत आणि इथे आथांची मस्ती चालू आहे। आता काय करतोयस तू? पलिताने काय करतोयस? आता भाजी झाली की पहिले मी आथांगला भरवून घेईन आणि नंतर मी जेवेन। त्याला भूक लागली आहे। बाबू भूक लागली आहे तुला? भूक लागली आहे? माझं बाळ काय करतंय? काय करते? लादी पुसते तू? वा वा, छान आहे। आता यात सगळे मसाले टाकून घेतलेत आणि हे असं यात छान परतून घेणार आहे मी, आणि नंतर यात थोडंसं वाटण ॲड करेन। माझ्याकडे थोडंसंच आहे वाटण, जास्त असतं तर टाकलं असतं, पण आता मी काही करणार नाही, उद्या गावाला जायचं असल्याच्यामुळे। तर जेवढं आहे तेवढंच टाकेन, हे एवढंच शिल्लक आहे। हे याला असं छान तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलंय आणि आता यामध्ये टाकणार आहे ही उकडलेला घेवडा। तर असा उकडून घेतला ना की मग एकदा परतला की मग पटकन होते भाजी, असं माझं तरी मत आहे। त्याच्यामुळे मी करताना असं नेहमी उकडूनच घेते, डायरेक्ट भाजी करताना शिजायला असं टाकत नाही।
तर आता हे असं छान परतून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुपारच्या जेवणाला ही एवढी भाजी कशासाठी, आम्ही तर दोघंच असतो. तर आज मी असं नाही करणार आहे, कारण आज असं झालं होतं की सकाळी नाश्त्याच्यातलं काही शिल्लक राहिलं नव्हतं डबे वगैरे गेल्याच्या नंतर. तर मला आता रोज रोज खिचडी भात खाऊन, पण रोज रोज म्हणजे बऱ्याचदा खिचडी भात होतो. तर त्यामुळे मला आज कंटाळा आला होता. तर मग विचार केला की आज घेवडीची भाजी करायची थोडी जास्त होती आणि म्हटलं दोन्ही टायमाची एकदाच करून टाकूया, कारण आता ही रात्रीपर्यंतची झाली. ही कढी पण बनवून झालेली आहे, भाजी झाली आहे आणि इकडे भात पण झालेला आहे. आता मी अथांगला भरवून घेईन, त्यानंतर मग हे सगळं भांड्यांचा पसारा वगैरे पडला आहे तो सगळं आवरून टाकेन. तसं दुपारचं जेवण रात्रीला असं माझं नेहमीच होत नाही, पण आज मी असं केलं आहे, म्हटलं डबल डबल बनवायला नको, कारण जे रात्री जेवायला येणार आहेत फॅमिली मेंबर ते काय आत्ता जेवायला नसणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना तेच तेच परत खाल्लं आहे असा काही फील येणार नाही. त्यामुळे हे आजचं जेवण आता रात्रीचे जेवणाचे माझे कष्ट वाचतील. काय झालं आता? हे बघ तुला जेवायला वाढते मी, भूक आली ना. आतांग तिखट भाजी खाणार नाही, त्याच्यामुळे आतांगला फक्त कढी आणि भात. आतांगचं फेवरेट आहे कढी भात, है ना एवढा? येस. आता माझी सोनूली मस्त मामा सावनी बघायचं. आधीच त्याने सांग मी सावनी बघणार आहे. सांग माम खाता सावनी बघणार. सांग तुम्ही पण जेवा. काय नाही मांडी घाल पाहिजे, नाही तर तुला बॅड बॉय म्हणतील. कसं आहे कढी भात? सांग वे काय आवडतं ना बाळाला. तर माझं जेवण झालं, भांडी वगैरे क्लीन करून झाली, सगळा ओटा क्लीन करून ठेवला आणि आता मी अत्तांगला झोपवणार आणि त्यानंतर मग पुढचं काय काम असेल ते करून घेईन. तर दुपारनंतर मग आम्ही थोडा आराम केला आणि आत्ता उठल्यानंतर अत्तांगनी छान छान आंघोळ केली आहे. अत्तांग हॅलो कर. हां, छान आंघोळ केली अत्तांगने आणि मी पण माझं आवरून आत्ता आम्ही चहा प्यायला बसलो आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.